प्रचंड मोठ्या संघर्षानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळालं। त्यानंतर भारताच्या तत्कालीन राष्ट्रधुरीणांनी राज्यघटना तयार करून देशात लोकशाहीवादी राजकारणाची सुरुवात केली। 26 जानेवारी 1950 साली भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला आणि घटनादत्त मार्गाने सरकारे येत गेली। पण ज्यावेळी घटना बनवली जात होती त्यावेळी देशातील परिस्थिती प्रचंड बिकट होती। आर्थिक बाबतीत परिस्थिती ढासळलेली होती, कशाचाच कशाशी मेळ नव्हता। त्यामुळे घटनाकर्त्यांनी काही बाबी भविष्यात लागू कराव्यात असं प्रयोजन केलं आणि काही बाबी घटनेच्या 4थ्या भागात टाकल्या। त्यालाच राज्य निर्देशक धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणतात। त्यापैकी बऱ्याच बाबी लागू झाल्यात, पण कलम 44 मध्ये म्हटल्याप्रमाणे समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्याचं धारिष्ट्य सेक्युलरवादी सरकारे दाखवू शकली नाहीत। पण आता मोदी सरकारच्या प्रेरणेने उत्तराखंड राज्यात समान नागरी कायदा लागू होतोय। नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया। नमस्कार, वृत्तम मराठीमध्ये आपलं स्वागत। समान नागरिक संहितेशी संबंधित विधेयक सादर करणारी विधानसभा म्हणून उत्तराखंड विधानसभा देशातील पहिलीच विधानसभा ठरली होती। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी 2 वर्षांपूर्वी विधानसभेचं 4 दिवसांचं विशेष अधिवेशन घेत हे विधेयक सादर केलं होतं। सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेत सरकारनं एका समितीची स्थापना केली होती। त्या समितीनं याचा एक मसुदा तयार केला होता। 4 खंडाच्या या ड्राफ्ट रिपोर्टमध्ये 749 पानं आहेत आणि या समितीने समान नागरी संहिता कशी लागू करावी याबाबत मार्गदर्शन केलं आहे। त्यालाच अनुरूप समान नागरी कायद्याची संहिता बनवली गेली आणि आता तो कायदा लवकरच उत्तराखंडमध्ये लागू होण्याची शक्यता आहे। तसं पाहता देशात गोवा या राज्यात पोर्तुगीज शासन काळापासूनच समान नागरी संहिता लागू आहे। त्याच धर्तीवर सगळ्या देशामध्ये देखील हा कायदा लागू करावा अशी मागणी होत आहे। कारण समान नागरी कायद्याच्या संदर्भात कोणतीही चर्चा केली तरी त्या चर्चेची मुळे थेट भारतीय संविधानातच येतात। कारण भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे आम्ही भारतीय नागरिक राष्ट्राची अखंडता, आपल्या देशातील सर्व नागरिकांचे परस्पर बंधुत्व, प्रतिष्ठा आणि एकता जपण्यासाठी वचनबद्ध आहोत। प्रत्येक राष्ट्राची स्वतःची काही वैशिष्ट्ये आणि गुणधर्म असतात। तसं भारताचं भारतीयत्व जपण्यासाठी आता समान नागरी कायद्याची नितांत आवश्यकता आहे। एखाद्या राष्ट्राचे सदैव अस्तित्व राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची आवश्यकता असते त्याच्या एकतेची, लोकांमधील एकत्वाच्या भावनेची आणि देशाच्या संपूर्ण लोकसंख्येसाठी एक समान कायद्याचा अंमल असण्याची। तीच बाब हेरून आज अख्ख्या देशात समान नागरी कायदा आलाच पाहिजे। समान नागरी कायदा हा देशातील सामान्य नागरिकांना लाभ मिळवून देणारं एक महत्त्वाचं घटक ठरणार आहे। कारण सर्वांच्या फायद्याचा हा दर्जेदार कायदा आणण्याचा उद्देश धार्मिक किंवा सांस्कृतिक प्रथा, परंपरा असलेल्या लक्ष्य करण्याचा मुळीच असणार नाही। कारण संविधान निर्मात्यांनी लोकांच्या हितासाठी सर्वसमावेशक आणि माहितीपूर्ण सुधारणा व्हावी अशी अपेक्षा बाळगली होती। पण आता धार्मिक कट्टरवादी आणि धर्मनिरपेक्ष राजकारणी वोट बँकेच्या राजकारणासाठी कलम 44च्या अंमलबजावणीलाच विरोध करीत आहेत। पण तो विरोध अर्थहीन आहे। विवाह, घटस्फोट आणि उत्तराधिकार यासारख्या बाबींमध्ये महिलांवरील भेदभाव दूर करणे हे समान नागरी कायद्याचे एक उद्दिष्ट आहे। पण बहुपत्नीत्व, पुरुषांद्वारे एकतर्फी घटस्फोट आणि स्त्रियांना समानता नाकारणे हे प्रकार बेकायदेशीर असले तरी ते सर्व त्यांच्या धर्माद्वारे अनिवार्य आहेत आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केल्यास त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक अधिकारांना तडा जाईल असा युक्तिवाद समान नागरी कायद्याचे विरोधक करीत आहेत। हे देखील चुकीचंच आहे। ब्रिटिश राजवटीत दिवाणी आणि फौजदारी कायद्यांचे एकत्रीकरण करून आणि अनेक वैयक्तिक कायदे बदलून आणि नाकारून लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला गेला। जात, धर्म किंवा राष्ट्रीयत्वात भेदभाव न करता पूर्ण वयाच्या स्त्री पुरुषांना विवाह करण्याचा आणि घटस्फोट घेण्याचा समान अधिकार मिळण्याची सुविधा देण्यासारख्या समान नागरी कायद्याच्या उजळ बाजूकडे कोणीही डोळे झाक करू नये। नागरी हक्कांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताने स्वाक्षरी केलेल्या दस्तऐवजात असे नमूद केले आहे की राज्ये विवाह आणि घटस्फोटासाठी पुरेशी प्रक्रिया सुनिश्चित करण्यास आणि पती पत्नींच्या हक्कांचे संरक्षण करण्यास बांधील आहेत। म्हणून एकल नागरिकत्व आणि समान न्याय ही मूलभूत तत्वे स्वीकारणाऱ्या घटनात्मक व्यवस्थेअंतर्गत
सर्व नागरिकांना लागू होणारा समान नागरी कायदा काळानुरूप आवश्यक आणि अत्यंत निकडीचा आहे. त्यामुळे हा कायदा गरजेचा आहे. आता उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा कधी लागू होणार हे आता निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. 26 जानेवारी रोजी समान नागरी कायदा लागू केला जाईल असे धामी यांनी संकेत दिले आहेत. तसेच कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आम्ही तयार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे. सोबतच समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य असल्याचे देखील त्यांनी म्हटलंय. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर विवाह, घटस्फोट, जपणूक, मालमत्ता, अधिकार, दत्तक घेणे आणि वारसा यासारख्या अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. घटस्फोटासाठी जात, धर्म किंवा पंथाचा विचार न करता समान कायदा असेल. सध्या देशातील प्रत्येक धर्माचे लोक त्यांच्या वैयक्तिक कायद्याद्वारे या प्रकरणांचे निराकरण करतात. त्याचबरोबर हलाला आणि इद्दत सारख्या प्रथा बंद होतील. मुलींना वारसा हक्कात मुलांप्रमाणे समान वाटा मिळेल आणि देशभरात समानता साधली जाईल. आता प्रश्न असा आहे की मोदी शहांनी घटना बुडवली, एकाधिकारशाही आणली, ते कुणाचं ऐकून घेत नाहीत असा गलका करणारी सेक्युलर इकोसिस्टीम आता घटनेच्या मार्गाने आणि घटनेत सांगितल्याप्रमाणे समान नागरी कायदा आणल्याबद्दल मोदींचं, पुष्करसिंह धामींचं आणि पर्यायानं भाजपचं अभिनंदन करेल का हा प्रश्न अनुत्तरितच आहे. बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्तम मराठी.